नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. रात्री गेलो होतो डिझेल आणायला गणून मी, कारण उद्या होतं मशीन खाली काम. मग काय डिझेल वगैरे टाकलं सकाळी येऊन. मग काय ट्रॅक्टर काढलं आणि निघालो थेट तेलगावपट्टीच्या दिशेने. कारण आज शशीभाऊने एक काम घेतलं होतं हातावर. मग म्हणलं चला मशीनकडे जाऊ. मशीनला काय अनवर भाऊ ग्रीस मारत होता. ग्रीस मारणं वगैरे झालं. मग काढलं ट्रॅक्टर आणि निघालो ट्रॅक्टरच्या मागे, कारण आपल्याला भरायला जायचं होतं डबर. मग म्हणलं चला आता जायला लागते. आपल्या गावातल्या छोट्या तळ्याच्या बाजूला आलो. शशीभाऊला आणायला होतं हायड्रोलिक ऑइल. जरा ट्रॅक्टरची लेवल कमी झाली होती हायड्रोलिकची, त्यामुळे जरा ब्रेक पण कमी लागत होतं. पण काय हायड्रोलिक ऑइल टाकून मी काय फॉल्ट निघाला नाही आपला. मग म्हणलं चला जाऊ दे आता. मग म्हणलं जायला लागते भरायला. मग काय पहिली ट्रिप भरली. हळूहळू करत करत म्हणलं चला निघावं आता, काय होईल तसं होईल. त्यानंतर ट्रिप भरून आपल्याला रस्त्याने जायचं होतं. जवळपास आपल्याला 2 किलोमीटर रनिंग होती. मग म्हणलं वाटेत आपल्यासोबत 4-5 ट्रॅक्टर पण होते. मग म्हणलं हळूहळू जावं. हे आपल्या गावातलं जिरगा मंदिर, जिरगाचं मारुती मंदिर आहे. तिथून आपल्याला सरळ पुढे जाऊन आज निवाडी पाठवून आज तेलगाव पाटीला यायचं होतं. आपण जे साईडचं काम घेतलं होतं शशीनं, तिथं होत होता पेट्रोल पंप. त्यामुळे तिथं डबल टाकायचं होतं. डबलच्या सहाय्याने बांधकाम करून इथं होणार होता पेट्रोल पंप. 1-2 ट्रिपा खाली केल्या. मग आलो अनवर भाऊकडं. मग म्हणलं अनवर भाऊ दमा भर भाऊ. म्हणजे कसं आहे आता, लय मोठे मोठे दगड होते हो. कारण दगड जर चुकून फाळक्याला लागला, फाळकं काय समजच निघून जायचं. मग म्हणलं थोडं हळूहळू करावं. अनवर भाऊनं सर्व ट्रिपा वगैरे भरून घेतल्या. अशा तऱ्हेने दुसरी तिसरी ट्रिप खाली करून आलो. दुपारी जेवणाचा पण टाइम झाला होता. भाऊच्या आपल्या ट्रॅक्टरच्या पुढे 2-3 ट्रॅक्टर लागले होते. मग म्हणलं निवांत बसावं. तेवढ्यामध्ये गेलो मशीनकडे. आपल्या ट्रॅक्टरचा पण नंबर आला. बसला होता पिल्ल्या. पिल्ल्याला लय नाद हो मशीनचा. दिवसभर असल्या उन्हाच्या टेम्परेचर मध्ये पण पिल्ल्या दिवसभर मशीन मध्येच बसला. आवड असती जास्त त्याची लहानपणीची. मग पिल्ल्या गाणी लावले होते 1 नंबर. गाणे ऐकत बसला होता. मोबाईल पण त्याच्याकडेच होता. अनर्भाऊ बी फुल फॉर्म मध्ये, कारण लावली होती सॅड गाणी. मग म्हणलं भाऊनं पण मोसम धरला. अनर्भाऊची पण ट्रीटमेंट चालू आहे डोक्याची. मग तेवढ्यामध्ये हिरो करा हिरो, त्याला म्हणलं ट्रॅक्टरवर एक चक्कर मारावं लागते. मग म्हणलं कसं आहे, लहानपणी आपण पण असंच कोणाच्या तरी मागे लागायचं. मग म्हणलं त्याचं पण स्वप्न आहे की बा फिरायचे, चला म्हणलं फिरून आणतो त्याला. फिरवली, एक चक्कर मारली. मग इथं आलो शशीभाऊ पशी. पंचायत साहेब पण आले होते. चहा वगैरे घेतला आणि काम चालू केलं दुपारच्या नंतर. काय आमचा जो सुपरवायझर होता, तो सारखंच काम बंद करायला, असला माल नको तसला माल नको म्हणून. मग म्हणलं भाऊ चल आता जाऊ दे आता काय. त्यानंतर दुपारी लवकरच काम बंद झालं. आपल्यासोबत 5-6 ट्रॅक्टर होते. बाबाभाईचं बी ट्रॅक्टर होतं. मग म्हणलं आता बंद झाले काम, तर चला ठीक आहे. आता आपण पण जस्तीच्या घरला जावं. बाबाभाईच्या ट्रॅक्टर सोबत एक व्हिडिओ घेतला. भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.